एका तरुणीला जरा मुलांचा जास्तच नाद लागला होता। ती सतत कोणाशी तरी फोनवर बोलायची, मित्रांशी बोलायची, मुलांसोबत फिरायची आणि याची माहिती त्या तरुणीच्या घरच्यांना मिळाली। आता त्यांनी अनेक वेळा समजून सांगितलं तरी सुद्धा त्यांची मुलगी त्यांचं काहीच ऐकत नव्हती। मग आई-वडिलांनी मुलगी सुधरावी म्हणून तिचं एका ठिकाणी लग्न जमवलं आणि एका तरुणासोबत तिचं लग्न सुद्धा लावून दिलं। कारण की लग्नानंतर मुलं सुधारतात असं समजलं जातं। त्याच पद्धतीनं त्या तरुणीचं सुद्धा एका तरुणाबरोबर लग्न लावून दिलं। अगदी थाटामाटात लग्न पार पडलं आणि त्या तरुणीचा सुखाचा संसार सुरू झाला। बघता बघता बरेच दिवस, काही वर्ष निघून गेले, पण ती जी तरुणी होती तिचं तिच्या नवऱ्याकडून मनच भरत नव्हतं। म्हणून तिनं तिच्या नवऱ्यासोबत वादविवाद घालायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि अखेर तिच्या नवऱ्यापासून ती विभक्त झाली आणि पुन्हा एकदा माहेरी येऊन राहू लागली। मग माहेरी येऊन राहिल्यानंतर पुन्हा काही दिवस तिनं माहेरी काढले आणि घरच्यांनी तिचं पुन्हा एकदा दुसरं लग्न एका दुसऱ्या तरुणाबरोबर करून दिलं। आता दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न केलं आणि दुसऱ्या तरुणाबरोबर सुद्धा ती काही दिवस राहिली आणि मग त्यानंतर सुद्धा दुसऱ्या पुरुषाकडून सुद्धा तिचं समाधान झालं नाही किंवा पाहिजे तसं तिला आनंद देखील मिळाला। मग तिनं दुसऱ्या जो नवरा होता त्याच्यापासून सुद्धा घटस्फोट घेतला, विभक्त झाली आणि पुन्हा माहेरी येऊन राहू लागली। अगदी त्याच पद्धतीनं ती मोबाईलचा वापर करायची, सोशल मीडियाचा वापर करायची आणि हे सगळं करत असताना तिची ओळख आता तिसऱ्या एका व्यक्तीसोबत झाली होती। आणि तिसऱ्या व्यक्तीसोबत जेव्हा तिने ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि जेव्हा ही त्याला भेटायला गेली तेव्हा तिनं त्याच्यासोबत दारू पिली आणि त्याचा मित्रसुद्धा त्या ठिकाणी होता, त्यानं सुद्धा दारू पिली आणि या तिघांनी नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील, मध्य प्रदेशचा एक जिल्हा आहे सतना म्हणून, आणि सतना जिल्ह्यामध्ये एक मचगाव नाव आहे गावाचं आणि त्याच गावाच्या परिसरामध्ये पोलीस स्टेशन आहे आणि त्याच हद्दीमध्ये घडलेला हा गुन्हा आहे। पण याला सुरुवात मात्र जे बलोद नावाचं शहर आहे मध्य प्रदेशमधील त्याच गावामधून सुरुवात होते। बलोदमध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीला तरुणांचा जरा नाद होता, तिला मुलांसोबत बोलायला फिरायला आवडायचं आणि त्याची माहिती तिच्या घरच्यांना मिळाली। घरच्यांनी सांगितलं तरी ती पोरगी पोरासोबतच फिरत होती म्हणून तिचं घरच्यांनी लग्न लावून दिलं। आता लग्न लावून दिलं, तिचा पहिला नवरा तिला मिळाला, त्याच्यासोबत काही वर्ष तिनं घालवली, 1-1.5-2 वर्ष घालवली आणि 2 वर्षानंतर पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, विभक्त झाली, बरेच दिवस पुन्हा घरी राहिली। मग तिचं दुसरं लग्न लावून दिलं, दुसऱ्या नवरदेवाच्या घरी गेली, तिथं सुद्धा 1-1.5 वर्ष राहिली, पुन्हा त्याच्यासोबत जमलं नाही, पुन्हा वापस आली आणि माहेरी राहू लागली। आता माहेरी राहत असताना तिसऱ्यांदा एकदा तिचं एका तरुणासोबत जमलं आणि हे जमलं होतं ते म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत जमलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली। ज्याच्या प्रेमात पडली होती त्याचं नाव होतं नंदकिशोर। नंदकिशोर नावाच्या तरुणाच्या प्रेमात ही विवाहित महिला, एक नाही तर डबल विवाहित महिला त्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि या दोघांची अगदी चॅटिंग सुरू झाली। आता चॅटिंग सुरू झाली, बोलणं सुरू झालं आणि बघता बघता हे अशाच पद्धतीनं चालू राहिलं। मग एक दिवस अशाच पद्धतीनं ही जी तरुणी होती, ही जी महिला होती ती अचानक घरून बेपत्ता झाली आणि बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की आमची मुलगी 22 तारखेपासून बेपत्ता आहे, घरी आलीच नाही। आता पोलिसांनी सगळं काही तपासून पाहिलं, कुठं गेली, काय गेली, मात्र त्या तरुणीचा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये किंवा इतर परिसरामध्ये तिचा काही थांगपत्ताच लागला नाही, तिची काही माहितीच पोलिसांना मिळाली नाही। कारण की तिची या अगोदर 2 लग्न झाले होते, आता तिसऱ्यासोबत
एखाद्यासोबत ती स्वतःच पळून गेली असेल म्हणून पोलिसांनी एवढी काही गांभीर्यानं तिची दखल घेतली नाही, पाहिजे तसा तपास त्या पद्धतीनं केला नाही, ती पळून गेली असेल असंच पोलिसांना वाटलं. पण तरीसुद्धा पोलिसांचं जे तत्त्व आहे त्या पद्धतीनं त्यांनी त्याचा तपास चालूच ठेवला. पण बरेच दिवस झाले, 2-4 दिवस झाले तरी त्या तरुणीचा तपास लागलाच नाही. आणि दुसरीकडं मात्र याच मचगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे आणि त्याच गावाच्या परिसरामध्ये काही अंतरावर रोडच्या कडेला एक जंगल आहे आणि त्या रोडच्या कडेला जंगलाच्या दिशेनं काही शेतकरी कामासाठी बकऱ्या शेळ्या चालण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. पण त्या ठिकाणी जात असताना तिथं त्यांना एका तरुणीचा मृतदेह पडलेला आढळतो. तरुणी कशाची, ती महिलाच होती. तिचा मृतदेह आढळल्यानंतर त्या लोकांनी लगेच इकडं तिकडं सांगायला सुरुवात केली आणि बघता बघता तिथं बरेच लोक जमा झाले. आता बरेच लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यापैकी एकाने स्थानिकच्या म्हणजे मचगाव पोलीस स्टेशनला बातमी दिली. लगेच घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी लगेच पंचनामा हे ते गोष्टी करायला सुरुवात केल्या. पण जी तरुणी होती तिचा आजूबाजूला सगळीकडे तपास केला आणि तिची ओळखच पटत नव्हती, कारण की तिच्याजवळ काहीही साहित्य वगैरे सामान तिच्याजवळ काहीही नव्हतं, फक्त मृतदेह होता. आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तिचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते मात्र मचगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जेवढे काही गावं आहेत त्यांना दाखवू लागले, विचारू लागले. फोटो दाखवून या महिला ओळखीची आहे का, काय आहे का. स्थानिकच्या पेपरमध्ये सुद्धा ते फोटो टाकले, पण आजूबाजूच्या परिसरातील त्या महिलेला कोणीसुद्धा ओळखलं नाही, कारण की ती जी तरुणी होती ती या गावामधली किंवा या परिसरामधली नव्हती. तर ती जी तरुणी, ती महिला होती, तिचं नाव होतं शशीमबाई बंजारे. शशीमबाई बंजारे ही तीच होती जिला पुरुषांचा नाद लागला होता आणि ती एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. पण ती बलोदमध्ये राहत होती आणि हे जे मचगाव आहे हे बलोदपासून 600 किलोमीटर अंतरावर दूर आहे. पण नेमकं ती बलोदवरून इथं कशी आली होती हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता आणि पोलिसांनी याच घटनेला वाचा फोडायचं ठरवलं. पण अजूनही पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. जेव्हा पोलिसांकडे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमधून सिद्ध झालं की ही जी महिला आहे हिला गळा दाबून ठार करण्यात आलंय. पण गळा दाबण्याच्या अगोदर तिला काहीतरी जहर दिलंय, तिला काहीतरी औषध दिलंय आणि म्हणून तिचं निधन झालंय, तिचा खून झालाय. पोलिसांनी जेव्हा चौकशीला सुरुवात केली, तपासाला सुरुवात केली, तेव्हा तिच्या आजूबाजूला काही सामान, काही साहित्यसुद्धा नव्हतं. पण तरीसुद्धा पोलिसांनी चौकशी करायचं ठरवलं. तेव्हा मात्र तिच्या बाजूला पोलिसांना एक बॅग पडलेली दिसली. आता बॅग म्हणजे काय, ती एखादी थैली, जसं आपण एखाद्या कापडाच्या दुकानातून, कोणत्या दुकानातून एखादी थैली घेऊन जातो त्या पद्धतीची ती बॅग होती आणि त्या बॅगवर लिहिलेलं होतं छत्तीसगड सोसायटीमधील एका गावाचं नाव. पोलिसांनी त्याच आधारे त्या गावामध्ये छत्तीसगडच्या नौकाडा सोसायटीमध्ये जाऊन चौकशी केली, त्या दुकानामध्ये जाऊन चौकशी केली. तर ते दुकानदार म्हणे अशा बॅग आम्ही कित्येक ग्राहकांना वाटत असतो, कित्येक ग्राहकांना अशाच पद्धतीच्या बॅग देत असतो. आता ही बॅग कोणत्या ग्राहकाला कधी दिली आहे आणि काय दिली आहे हे आम्ही सांगू शकत नाही. पण मात्र छत्तीसगडमध्ये जे बलोद शहर आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पोलीस गेले त्या परिसरातल्या ठिकाणी विचारलं की तुमच्याकडं काही महिला तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रारी, काही फोटोग्राफ्स आहेत का. तेव्हा बलोद पोलिसांनी सांगितलं की हो, एक तरुणी, एक महिला मागच्या काही दिवसापासून बेपत्ता झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. जेव्हा पोलिसांनी ते बेपत्ता झालेल्या तरुणीचे फोटो दाखवले तेव्हा मात्र ओळख पटली की तो जो मृतदेह आहे तो याच तरुणीचा, याच महिलेचा आहे. मग पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आणि ती जी तरुणी होती तिची बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दिली होती. पोलीस त्यांच्या बलोदमधील घरी गेले, तिच्या आईवडिलांना विचारू लागले. तेव्हा तिच्या आईवडिलांनी सांगितलं की हिचं पहिलं लग्न झालं होतं, दुसरं लग्न झालं होतं आणि ती दुसऱ्या लग्नानंतर ती मात्र घरीच राहायची. पण एक दिवस असंच ती 22 तारखेला घरामधून निघून गेली, पण परत आलीच नाही. मग पोलिसांनी जेव्हा तिच्या पहिल्या नवऱ्याला विचारलं, त्याची चौकशी केली. मग त्या पहिल्या नवऱ्यानं असं सांगितलं, मला काय माहीत नाही, तिचे माझे काही संबंध नाही.
मग दुसरा नवरा होता त्याची चौकशी केली, ते दुसरा नवरासुद्धा म्हणे की तिचा माझा आता काही संबंध नाही, आम्ही घटस्फोट घेतला आहे, आमचा आता जमत नाही, मला याच्याबद्दल काय माहीत नाही. मग या दोन्ही प्रकरणामधून पोलिसांना काही क्ल्यू मिळत नव्हता. मग पोलिसांनी अजून कसून चौकशीला सुरुवात करायचं ठरवलं. ती जी महिला होती तिचे जे कॉल डिटेल्स होते हे चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. तिचा कॉल रेकॉर्ड, तिचा CDR काढण्यासाठी पाठवला होता. आणि मग तो CDR जेव्हा पोलिसांच्या हाती आला तेव्हा मात्र पोलिसांच्या लक्षात आलं की ही जी महिला आहे शेशिमबाई बंजारे ही एका तरुणासोबत जरा जास्तच वेळ बोलती. आणि तो जो तरुण होता तो नंदकिशोर नावाचा होता. ते पोलिसांना इथूनच माहिती मिळाली होती. मग पोलीस जेव्हा नंदकिशोरच्या तलाशीमध्ये गेले तेव्हा त्यांना समजलं की नंदकिशोर हा उत्तर प्रदेशमधील बांदा शहरामध्ये आहे. बघा, तो मूळचा उत्तर प्रदेशचा होता, बांदा शहरामध्ये होता. पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशला गेलं, बांद्यामध्ये जाऊन त्या नंदकिशोरला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करू लागले. आता नंदकिशोरची चौकशी करत असताना पोलिसांनी त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा मात्र तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. कारण की तुला फोन आला आहे का, तू एका महिलेसोबत फोनवर बोलत होता का? ते म्हणे नाही नाही अजिबात नाही. नाही म्हणला की टप्पूच त्याच्या कानपाठी मागं. मग ते म्हणे हो 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 बोलत होतो. कारण की पोलिसांकडे सगळा रेकॉर्ड होता, ही महिला त्याच्यासोबत बोलत होती म्हणून, आणि ते चक्क नाही म्हणत होता. पोलिसांनी जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्यानं खरं खरं सांगितलं की त्या महिलेच्या संपर्कात मी होतो आणि तिचे माझे प्रेमसंबंधसुद्धा निर्माण झाले होते. पण मी उत्तर प्रदेशमध्ये नाही तर छत्तीसगडमध्ये एक मचगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये हा नंदकिशोर राहत होता. आणि त्या ठिकाणी राहत असताना त्याचं आणि ही जी महिला आहे शेशिमबाई हिचं या दोघांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जमलं. तिनं याला फोन केला की मला तुला भेटायची इच्छा आहे, बोलायची इच्छा आहे आणि तुला भेटून सगळं काही व्यक्त व्हायची सुद्धा इच्छा आहे. मग बोलता बोलता नंदकिशोर म्हणला की मी तर मचगावमध्ये आहे, तू येऊ शकतेस का? ती म्हणे हो मी येऊ शकते, काहीही प्रॉब्लेम नाही. ते म्हणे बघ बरं का अंतर खूप आहे. मग ते म्हणे हा बघ म्हणे. मग ती तरुणी जी आहे ती 22 तारखेला सकाळीच घरामधून निघली आणि थेट 500-600 किलोमीटरचं अंतर बांदोलमधून थेट मचगावपर्यंत ती तिच्याकडे असणाऱ्या स्कूटीनं त्या ठिकाणापर्यंत पोहोचली. आता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर संध्याकाळ बरीच झालेली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती त्याला भेटली आणि त्यानं तिच्यासाठी एक रूमसुद्धा बुक केली होती. एका रूममध्ये दोघंजण आनंदात भेटले, एकमेकांना गप्पा मारू लागले, छप्पा मारू लागले आणि अगदी यांनी संपूर्ण रात्र एकमेकांसोबत घालवली. दोघंही अगदी आनंद झाले. आता आनंद झाले. मग यांच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा गप्पा सुरू झाल्या, बोलणं सुरू झालं. मग ती महिला आहे ती म्हणे त्या नंदकिशोरला की माझं जे काय मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते मला तुला सगळं खरं सांगायचं आहे, प्लीज तुला राग येऊ देऊ नको. ते नंदकिशोर म्हणे ठीक आहे, मला कशाला राग येईल, तुझं जे काय आहे ते खरं सांग. मग त्या महिलेनं सांगितलं की या अगोदर माझे 2 लग्न झाले होते पण काही कारणामुळं ते लग्न टिकले नाही, मी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. आता मात्र मला तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे. तो नंदकिशोर म्हणे ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, माझं पण लग्न झालेलं आहे आणि मी सुद्धा विवाहित आहे, पण माझं लग्न झालं असल्यामुळं मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. मग ती महिला म्हणे कसं काय करू शकत नाही, मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला सोडू शकते तर तू माझ्यासाठी तुझ्या बायकोला सोडू शकत नाही का? ते म्हणे नाही अजिबात माझ्या बायकोला सोडू शकत नाही, असं नाही. मग या दोघांचं जे रात्रभर प्रेम चाललं होतं सकाळी त्याचं पुन्हा भांडणात रूपांतर झालं आणि बराच वेळ यांचा त्याच रूममध्ये जरा गोंधळच चालू झाला. मग तरीसुद्धा दोघांनी समजूतदारपणा घेत मिटवण्याचं ठरवलं आणि म्हणे आपण काहीतरी तिसरा मार्ग काढू, जाऊ दे म्हणे, जे झालं गेलं, काहीतरी मार्ग आपल्याला शांत डोक्याने काढावा लागेल. असं म्हणून ते दोघंही त्या दिवशी तिथंच थांबले आणि मग तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने नंदकिशोर म्हणे चल तुला आजूबाजूचा परिसर दाखवतो, गाव दाखवतो, तिकडे एक टेकडी आहे आणि खूप चांगलं जंगल आहे, त्या जंगलामध्ये माझ्या मित्राचं शेत आहे, तिकडं आपण फिरायला जाऊ. मग तिला घेऊन तिच्याच गाडीवर हा नंदकिशोर ते मचगाव पोलीस स्टेशन अंतर्गत
ते जे एक गाव आहे त्या ठिकाणी आतमध्ये थोडा जंगलचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये घेऊन गेला आणि तिथं जंगलामध्ये तिच्यासोबत गप्पा मारत बसला. आता गप्पा मारत बसला असतानाच ते म्हणे थांब म्हणे 2 मिनिटात आत्ता आलो. थोडं साईडला गेला आणि त्याचा एक मित्र आहे, त्याच्या मित्राचं नाव आहे अर्जुन पटेल. त्याच्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की जरा इकडे येतो का म्हणे, तो असं असं काम आहे, असं मी इथे एक महिला एक असं आहे म्हणे ठरलेलं, तू येतो का. आता ते महिला म्हणल्यावर तापलेलाच होता, तो लगेच रेडी झाला आणि कुठं येऊ म्हणून सांग म्हणला अर्जुन पटेल. मग त्याला नंदकुमार म्हणला बरं यायचं ना तुला, मग एक काम कर, येताना काय कर, जरा दारूचा सोय सुद्धा कर आणि जरा चखना बिकना घेऊन ये, पाण्याच्या बॉटल पण आण आणि काय कर जरा एक नशीलं औषधसुद्धा आण, म्हणजे जे कीटकनाशक वगैरे आहे शेतामध्ये मारायचं त्या पद्धतीचं काहीतरी जहरीलं औषधसुद्धा सोबत घेऊन ये. ते म्हणे बाबा दारू बिरू पाण्याच्या बाटल्या चखना बिकना ठीक आहे, पण हे औषध कशाला पाहिजे. ते म्हणे काय नाही तर शेताचं काम आहे तर त्याच्यामुळं पाहिजे. मग ते सगळं त्यानं अर्जुन पटेलला नंदकिशोरनं सांगितलं आणि नंदकिशोरनं त्यांना जे जे सांगितलं होतं ते सगळं बाजूच्या शहरामधून घेऊन आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिघजणही दारू पेले आणि तिघजणांनी सोबत दारू पेली. त्या महिलेनं पेली, नंदकिशोरनं पेली, अर्जुन पटेलनं पेली आणि तिघही दारूच्या नशेमध्ये झुलू लागले, एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. आता गप्पा मारत असताना नंदकिशोरनं पुन्हा तिला दारूच्या नशेमध्ये विचारलं आणि सांगितलं की बाबा मी तुझ्यासोबत लग्न करत शकत नाही, माझं लग्न झालेलं आहे. बघा आता यानं तिला सांगितलं की माझं लग्न झालेलं आहे. मग आता ती जी महिला होती शशीम बंजारे नावाची, ती म्हणे कसं काय जमत नाही, आता तर तुला माझ्यासोबत लग्नच करावं लागेल, असंच करावं लागेल तसंच करावं लागेल. मग ती जी महिला आहे ती मात्र काही ऐकत नव्हती. मग यानं काय केलं, ऐकत नाही का, तिच्या दारूमध्ये जी आणलेली नशेलं जहर होतं औषध होतं ते औषध तिच्या दारूच्या ग्लासामध्ये मिक्स केलं आणि तिला ती ग्लास पाजला आणि तिनं नशामध्ये ते औषध पेलं आणि पेल्यानंतर काही वेळातच तिला उलटे होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली, ती जाग्यावर गडबडू लागली, तिला काहीही सुधरत नव्हतं आणि मग ती आरडाओरड करत होती की तू माझ्या दारूच्या याच्यामध्ये काय टाकलंय आणि मला नेमकं असं का होतंय. तेव्हा मात्र त्याच्यासोबत जो मित्र होता अर्जुन पटेल यानं तिचं तोंड दाबलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि तिला गळा दाबून ठार केलं आणि या दोघांनीही तिला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी ठार करून त्या ठिकाणाहून पसार झाले. तिच्याकडे असणारा मोबाईलसुद्धा जप्त केला, तिच्याकडे असणाऱ्या आयडेंटिटीची पर्स सगळं काही त्या ठिकाणाहून गायब केलं आणि त्या ठिकाणाहून पसार झाले. पण त्या ठिकाणी त्या महिलेनं आणलेली जी सोबत एक बॅग होती आणि त्या बॅगेवर त्या दुकानाचं नाव होतं छत्तीसगडमधल्या आणि त्या नावावरूनच पोलिसांनी ही संपूर्ण घटना उघड केली होती आणि नंदकिशोरला आणि त्या अर्जुन पटेलला पोलिसांनी या सगळ्यामुळं ताब्यात घेतलं होतं. कायदेशीर कलम त्यांच्यावर लावले होते आणि त्यांना न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावली होती. या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ती जी महिला होती तिचे अगोदरच 2 लग्न झालेले होते, पण तरीसुद्धा ती तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती आणि तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याच्यासोबतसुद्धा भांडू लागली, त्याच्यासोबतसुद्धा हिचं जमलं नाही म्हणूनच तिचा घात झाला. पण इकडं मात्र हा जो नंदकिशोर होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं, मग त्यालासुद्धा त्या तरुणीच्या प्रेमात पडायची काय गरज होती. पण सोशल मीडिया आहे, फुकटात एखादी बाई आपल्या प्रेमात पडत आहे आणि सगळं काही करायला मिळत आहे म्हणून त्या नादात आता तो सुद्धा जेलची हवा खात आहे आणि त्याच्याबरोबर त्याची साथ देणारा जो अर्जुन पटेल होता त्याचा मित्र, त्याच्यासोबत तो सुद्धा आता जेलची हवा खात आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कधी कोणाच्या नादी लागून काहीही वाईट कृत्य करू नका. माणसाने जर अशा पद्धतीचं कृत्य केलं तर नक्कीच त्याच्या कर्माची शिक्षा त्याला भोगावीच लागते. पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून त्या महिलेनं केलेल्या कृत्यावर आणि त्या नंदकिशोरने केलेल्या कृत्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.